भावी आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव गंगामाई कॉलेज आवारात भव्य स्वरूपात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। याबाबत अधिकृत असे की धुळे ग्रामीणचे कार्यतत्पर युवा नेते तथा भावी आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा बदाने जिल्हा परिषद सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्याच प्रकारे सायंकाळी 4 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत भव्य स्वरूपात अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गंगामाई कॉलेज या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी रामदादा बदाने यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व येत्या काळात रामदादा तुम आगे बढ़ो, कोण म्हणे येणार नाही, येण्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। त्याचबरोबर येत्या काळात धुळे ग्रामीणचे आमदार म्हणून राघवेंद्र उर्फ रामदादा बदाने हेच राहतील असा विश्वास या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले। तर सकाळपासूनच दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी राम बदाने यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण जिल्ह्याभरात संपूर्ण तालुक्यात खेड्यापाड्यांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात प्रामुख्याने सकाळी मॅरेथॉन स्पर्धा, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये फळ वाटप, विविध ठिकाणी मिष्टान्न वाटप, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना वाव मिळावा या उदात्ततेतून विविध स्पर्धा, ज्यात क्रिकेट स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, कुस्त्या अशा अनेक विविध उपक्रम, समाजहित उपक्रम या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले होते। तर सायंकाळी 4 वाजेपासून भव्य स्वरूपात अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी पार पडला। तर अनेक धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी, भाजपासह सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील त्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर ज्यात प्रामुख्याने माजी अध्यक्ष बाळासाहेब बदाने, विद्यमान सरपंच नगाव सौ ज्ञानज्योतिताई बाळासाहेब बदाने आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस गंगामाई एज्युकेशन सोसायटीचे कॉलेजचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी देखील त्यांच्या पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळेस शिक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता।
थोडं मागे येऊन जा इकडे. मोबाईल